तर बघा मैत्रिणींनो, आपण यापूर्वी बऱ्याच प्रकारची आपण चिक्की पाहिलेली आहे। तर आता मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी आपण चिक्की बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण बनवलेल्या आहेत। तर शेंगदाण्याची चिक्की, खोबऱ्याची चिक्की, डाळव्याची चिक्की, तर भरपूर प्रकारे आपण चिक्की बनवलेली आहे, कारण मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी आणि गुळाबरोबर आपण ही चिक्की केलेली आहे। तर आता गुळ हा हिमोग्लोबिनसाठी चांगला असतो, त्यामुळे मुलांनी खावं असं आपल्याला वाटतंच। तर आता तशाच पद्धतीचं आपण ड्राय फ्रूट्स सगळे एकत्र करून आणि गुळ वापरून आपण ही चिक्की बनवलेली आहे। तर आता ही जी चिक्की आहे अतिशय हेल्दी आहे, पौष्टिक आहे। आता मुलं ड्राय फ्रूट्स खात नाहीत, त्यामुळे आपण आता ही जर चिक्की करून ठेवली तर मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण खाऊ म्हणून त्यांना देऊ शकतो आणि मुलांना सुद्धा गोड आहे म्हणून आवडेल सुद्धा नक्कीच। त्यामुळे नक्की ही तुम्ही चिक्की ट्राय करा। तर चला तर मग ही चिक्की कशी बनवायची ती आज आपण पाहूया। नमस्कार, मी रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आता घरामध्ये जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असेल ते आपण घेऊ शकतो। तर आता माझ्याकडे जे आहे ते मी घेतलेले आहेत। तर मी घेतलेले आहेत बदाम अर्धी वाटी, काजू अर्धी वाटी, नंतर तीळ घेतलेत पाव वाटी, भोपळ्याच्या बिया घेतल्यात पाव वाटी, अक्रोड अर्धी वाटी आणि शेंगदाणे अर्धी वाटी। तर एवढे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा आपण त्यामध्ये टाकलेले आहेत। खूप मस्त सगळे मिळून जे आपण आता वापरतोय सर्व हे इन्ग्रेडियंट, तर अगदी छान वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट आहे त्याला। तर खूप मस्त अशी ही चिक्की होते आणि हेल्दी सुद्धा होते। आता यामध्ये तुम्ही पिस्ते वापरू शकता किंवा अजून तुम्ही मगज बी वापरू शकता आणि कमी जास्त प्रमाण तुम्ही कसंही ते करू शकता। तर आता बघा, पहिल्यांदा आपण आता पॅन ठेवलेला आहे गॅसवरती। तर पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर मंद गॅसवरती हे शेंगदाणे अगदी खरपूस भाजायचे। अगदी तडतड आवाज येतो आणि हलकेसे काळे डाग पडतात तेव्हा हे आपले भाजले म्हणून समजायचे। तर आता तुम्ही बघू शकता हलके डाग पडलेत काळे आणि तडतड आवाज येऊन हळू एक दोन शेंगदाणे जे आहेत ते असे त्याला फुटलेले आहेत। तर आपले शेंगदाणे भाजले असं समजायचं। तर आता एका प्लेटमध्ये मी ती काढून घेतले। आता त्याच पॅनमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता जे राहिलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते त्यामध्ये आपण भाजून घेऊया। तर काजू, बदाम आणि अक्रोड हे आता मंद गॅसवरती अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। हलकेसे गुलाबी रंग येतो काजूला तेव्हा आपले हे ड्रायफ्रूट्स भाजले असं समजायचं। तर मंद गॅसवरती आता 2-3 मिनिट आपण एकसारखं हलवत हे भाजून घेऊयात। आता हे भाजण्याचं कारण म्हणजे हे ड्रायफ्रूट्स आपण जर भाजून घेतले चांगले तर ते खमंगही लागतात, कुरकुरीत छान अशी चिक्की पण मस्त होते, टिकायला सुद्धा बरेच दिवस ही टिकते। त्यामुळे छान अशी ही चिक्की आपली बनते आणि बरेच दिवस टिकते। तर आता खरपूस भाजल्यानंतर मी ते काढून घेतलेलं आहे वेगळ्या प्लेटमध्ये आणि आता ह्या ज्या भोपळ्याच्या बिया आहेत त्या आपण भाजून घ्यायच्या। तर त्या अगोदर मी 1-2 मिनिट भाजलेले आहेत आणि नंतर मी तीळ टाकलेत त्यामध्ये। आता या दोन्हीचं जे भाजण्याचं वेळ जी आहे ती कमी जास्त आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा भोपळ्याच्या बिया घेतल्या आणि नंतर थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये मी तीळ घेतलेले आहेत। तर तीळसुद्धा आता एखादं मिनिटभर आपण भाजायचं आहे आणि नंतर आपण आता हे सर्व एकत्र करून मंद गॅसवरती छान तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं। तर बघा, आता हे तीळ जे आहेत छान असे तडतड आवाज येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचं। म्हणजे हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत आपण छान खमंग भाजल्यानंतर चिक्कीसुद्धा बरेच दिवस टिकते आणि मस्त टेस्टीसुद्धा लागते, कुरकुरीत लागते। म्हणजेच सगळ्यांना ही चिक्की नक्कीच आवडेल। तर आता बघा हे भाजून झालेलं आहे, हे काढून घेऊयात। आता तोपर्यंत आपण पहिल्यांदा भाजून घेतलेले हे शेंगदाणे जे आहेत ते थंड झालेत। आता बघा अगदी हलक्या हाताने आपण जर हे शेंगदाणे चोळून घेतले तर त्याचे जे वरचे टर्फल आहेत ते निघून जातात आणि जास्त जोरात जर दाब दिला तर त्याच्यात 2 पाकळ्या होतात। तर आता अशाच प्रकारे आपण आता सगळ्या शेंगदाण्याच्या टर्फल काढून त्याच्या 2 पाकळ्या करून घेऊयात। आता तुम्ही बघा याची जी टर्फल आहेत मी काढून टाकलेली आहेत आणि मस्त अशी आता ही सगळी टर्फल काढले, पांढरे शुभ्र असे मस्त शेंगदाणे आपले पाकळ्या तयार झाल्या। आता बघा
आपण आता हे भाजलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा आता थंड झालेले आहेत बघा. हे बघा लगेच त्याचा तुकडा पडतोय. तर आता हे जे आहे आपण आता हलकंसं आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत. तर मिक्सरला करू नका कारण बारीक पावडर होईल. खलबत्त्यात सुद्धा अगदी बारीक पावडर होईल. आता मी काय करणार आहे, एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते सगळे ड्रायफ्रूट्स घेऊन वरून फक्त खलबत्त्याचा जो तुंबा असतो त्याच्या हलक्या ह्याने त्याला थोडंसं दाब देऊन कुटून घेणार आहे. तर बघा आता हे मी कुटून घेतलेलं आहे. अगदी एका काजूचे 2 ते 3च तुकडे झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला जाडसर हे तुकडे करून घ्यायचे. तर आता हे सगळे तुकडे करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हे सगळे एकत्र करून घेऊयात. आता शेंगदाणे, तीळ आणि या भोपळ्याच्या ज्या बिया आहेत तर हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्स करून घेते मी. आता हे सगळं थंड झालेलं आहे. आता आपल्याला चिक्की करताना घाई होऊ नये म्हणून पहिल्यांदा आपण आता ज्या प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्हाला जिथे आता चिक्की सेट करायची ते तुम्ही घेऊ शकता. तर ही आता माझ्याकडे एक छोटीशी परात आहे. त्याला मी आता साजूक तूप लावून सगळीकडे पसरवून घेते म्हणजे चिकटणार नाही चिक्की आपली. तर आता तुमच्याकडे कोणता ट्रे वगैरे असेल तुम्ही त्यालासुद्धा तूप लावून घेऊ शकता. आता त्याच पॅनमध्ये आता आपण गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये 1 चमचा मी साजूक तूप टाकलेला आहे आणि 1 वाटी आता त्यामध्ये गूळ घालायचा. तर हा जो गूळ आहे तर आता मी खिसून घेतला होता. तर बराच वेळ खिसून झाल्यामुळे बघा आता तो अगदी वाटीला चिकटून बसला आहे. तर चिक्की जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजूनही गूळ वाढवू शकता. तर आता बघा थोडेसे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तो जो गूळ आहे तो जास्त चिकटून बसलेला आहे. तर आता हा जो गूळ आहे तो तुपामध्ये चांगला आपण मिक्स करून घ्यायचा. एकसारखं हलवून आता तुपात मिक्स करायचा. आपल्याला यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. त्यामुळे गॅस अजिबात सोडायचा नाही कारण लगेच पाक व्हायला सुरुवात होते. आता अजून त्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. म्हणजेच ही चिक्की जी आहे आपली अगदी मस्त खुसखुशीत पण होते आणि छान टेस्टी लागते, शिवाय चमकदार होते. आता हे गूळ जो आहे तुपामध्ये चांगला मी विरघळून घेतलेला आहे. आता कुठे त्याची गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीत आणि आता त्याला बुडबुडेसुद्धा यायला सुरुवात झाली. आता एकदा बुडबुडे यायला सुरुवात झाल्यानंतर तो गुळाचा पाक लगेच सुरुवात होते. तर बुडबुडे यायला लागल्यानंतर आपण आता चेक करायला सुरुवात करूयात. तर आता मी थंड पाणी घेतलं आहे प्लेटमध्ये आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकला आहे गुळाचा. तर अजून झालेला नाही आहे. थोडा हलकासं गोळी तयार होते पण अजून अगदी कडक गोळी होत नाही आहे. पुन्हा आपण 1 मिनिटांनी चेक करूयात. तर जास्त कडकसुद्धा हा पाक करायचा नाही आहे म्हणजे चिक्की आपली कडक होईल. हे बघा तुम्ही बघू शकताय लगेच पाण्यामध्ये हा आपण टाकल्यानंतर हलकीशी गोळी तयार होते. अगदी लवचिक गोळी तयार व्हायला हवी, कडक व्हायला नको. तर आपलं हे तयार झालेलं आहे पाक. मी गॅस बंद केला आहे आणि आता त्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते त्यामध्ये टाकायचे. तर आता हे मी गॅस बंद केलेला आहे पुन्हा एकदा सांगते. कारण पुन्हा जर आपण जास्त वेळ गॅस जर चालू ठेवला तर हा पाक जर कडक झाला तर ही जी चिक्की आहे तर ती एकदम कडक होते. त्यामुळे जास्त वेळ पाक उकळवू नका. यामध्ये बुडबुडे आले की लेक करून गॅस बंद करायचा आहे. आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे चांगलं गुळामध्ये आता ह्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आता मी चांगलं मिक्स करून घेते. तर ही प्रोसेस जी आहे ती झटपट करायची कारण लगेच हे जे मिश्रण आहे ते कडक व्हायला सुरुवात होते. तर आता हे झटपट आपण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ज्या आपण थाळीला किंवा प्लेटला किंवा ट्रेला जे तूप लावलेलं होतं त्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण मी सगळं काढून घेते आणि आता हे व्यवस्थित असं आपण आता पसरवून घ्यायचं. तर याला हात लावू नका कारण गुळाचा पाक असल्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते. हे मिश्रण गरम आहे. उलटण्याच्या साहाय्याने किंवा एखादं प्लेन फुलपात्र किंवा वाटी तुम्ही घेऊ शकता आणि खाली बुडाला व्यवस्थित त्याला तूप लावून हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. तर माझ्याकडे आता ही गुळाची जी वाटी होती त्यालाच मी तूप लावलेलं आहे आणि त्याने व्यवस्थित असं वरची बाजू जी आहे ती प्लेन करून घेते आणि
मस्त असं व्यवस्थित हे पसरवून घ्यायचं. तर तुम्हाला जाड पातळ जशी चिक्की हवी तसं तुम्ही पसरवून घेऊ शकता. तर आता हे थोडंसं कोमट झालं की आपण हे लगेच याच्या वड्या कापून घ्यायच्या. कारण जोपर्यंत कोमट आहे किंवा गरम आहे तोपर्यंतच ह्या वड्या पडल्या जातात. एकदा का थंड झालं तर हे ड्रायफ्रूट जे आहेत तर ते कडक होतात आणि मग नंतर हे वड्या पडल्या जात नाहीत. तर कोमट आहे तोपर्यंतच आपण हे व्यवस्थित वड्या पाडून घेऊयात. तर तुम्हाला जशा लहान मोठ्या कोणत्या शेपमध्ये तुम्हाला आवडत असतील त्या तशा पद्धतीच्या तुम्ही ह्या वड्या कापून घेऊ शकता. तर आता मी चौकोनी शेपमध्ये ह्या वड्या करून घेते. आणि आता हे कापल्यानंतर थोडंसं थंड झालं किंवा लगेचसुद्धा काढलं तरीसुद्धा चालतं. तर बघा आता हलकंसं कोमट आहे तेव्हाच आता मी एक कडेचा भाग थोडासा काढून पाहिलेला आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आता ह्या वड्या त्यातल्या निघतात आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपण आता सगळ्या ह्या चिक्कीचे काप काढून घेऊया. तर बघा मस्त जाडसर अशी ही ड्रायफ्रूटची चिक्की जी आहे आपली मस्त तयार झालेली आहे. तर सगळे मी काढून घेते. तर आता मुलांनासुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी मधल्या वेळेत किंवा आता सुट्ट्याच आहेत किंवा शाळेत जरी जायला लागले तरी मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही हे थोडंसं टिफिनला देऊ शकता. आणि अगदी एक जरी चिक्की खाल्ली तरी पोट भरतं याने आणि हेल्दीसुद्धा असतं. त्यामुळे नक्की तुम्ही करून बघा आणि कसं झालं मला कमेंट करून पण सांगा. तर बघा अशा पद्धतीची आपली ही ड्रायफ्रूट्स चिक्की खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे व्हिडिओ रोजचे अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि रोजचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.